उमेदवार विजय देसाई हे आहेत, तर तुम्हाला आता या 5-10 वर्षामधला त्यांचा कामाचा अनुभव कसा वाटतोय? काय सांगाल? त्यांचं काम एक नंबर आहे. त्यांनी कुठलंही त्यांच्याकडे पद नव्हतं किंवा काही नाही, ते सामाजिक कार्यकर्ते होते. तरी त्यांनी आमच्या एवढ्या समस्या केल्यात की इथं चिखल होता, रस्त्याच्या समस्या आमचा रस्ता पूर्ण केलेला आहे. पाण्याची टंचाईच होती, पाण्याची पाईपलाईन त्यांनी आम्हाला म्हणजे कुणाकडून पण असू देत, पण त्यांनी पाण्याची पाईपलाईन घालून आम्हाला पाण्याची समस्या तरी पूर्ण केलेली आहे. लाईटीचे डांबावरती लाईटी नव्हत्या, एक फोन लावला रिंकूदादा लाईट नाही आहे, लाईट लावून त्यांनी हे केलेलं आहे. मध्ये मध्ये डाम टाकून त्यांनी आम्हाला लाईटीचे वायरे वगैरे स्वतःच्या स्वखर्चाने त्यांनी जोडून लाईटीची आम्हाला सगळी हे केलेलं आहे. म्हणजे काम त्यांनी चांगलं केलेलं आहे. बरं, आता बऱ्याच वर्षानंतर आपल्याकडे निवडणूक होती आणि मग आता तुम्ही चित्र एकंदर तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीचं कसं आहे, तर मग तुम्हाला विजयदादांबद्दल काय म्हणजे वाटते? ते निवडून येतील का? काय अजून अपेक्षा आहेत तुम्हाला त्यांच्याकडून? निवडून तरी त्यांनी येणारच, म्हणजे डोळे झाकून त्यांनी येणार, कारण की त्यांच्याकडे कुठलं पद नाही, कुठली काय हे नाही आहे, तरी पण त्यांनी सगळ्यांच्या हाकेला धावून जाऊन त्यांनी सगळ्यांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. मग तसा एखादा प्रसंग काही आठवतोय का तुम्हाला की पटकन आपण फोन केलाय, भागामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मदतीचा हात पुढे केलाय त्यांनी? आमच्याकडं मध्ये पुरामध्ये पाणी नव्हतं आणि पाणी नव्हतं तर आम्ही 8-8 दिवस म्हणजे बिना पाण्याचं पावसाचं पाणी धरून आम्ही पाणी पिलेलं. ह्या भागात एवढं पाणी होतं, पाणी प्यायला नाही काय नाही, पण आम्ही त्यावेळेला रिंकूदादांना फोन लावल्यावर इथं टँकर आम्हाला त्यांनी स्वखर्चानं त्यांनी आणून दिलेले आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.